आज मी नागपूर, वर्धा आणि अमरावतीच्या दौऱ्यावर आलेले आहे। साधारण वर्षातून 1 किंवा 2 वेळा मला कुठल्या ना कुठल्या निमित्ताने नागपूरला येणं होतंच आणि वर्ध्यालाही होतं। अनेक वर्ष यशवंतराव चव्हाण सेंटरचं काम माननीय गिरीश गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली होतं। ते आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांसाठी वर्ध्याला तर मी पावनार आश्रम आणि सेवाग्रामला येते आणि त्याचबरोबर या संपूर्ण भागामध्ये अनेक कुटुंब आहेत ज्यांचे आणि पवार कुटुंबाचे 6 दशकांचे ऋणानुबंध आहेत। वानखडे फॅमिली असेल, मनोहर फॅमिली असेल, अशा अनेक कुटुंब आहेत ज्यांच्याबरोबर काही राजकीय नाती, काही सामाजिक, काही जिव्हाळ्याची, अशा नात्यांचा ओलावा असणारा पवार कुटुंबासाठी एक महत्त्वाचं शहर म्हणजे नागपूर आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 7825893600 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आणि त्याच्यामुळे दरवर्षी 1-2 वेळा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमानिमित्त एखादा पुस्तकाच्या कार्यक्रमासाठी येणं होतं आणि त्या निमित्ताने सगळ्यांच्या गाठीभेटी येतात, काहीतरी नवीन शिकायला मिळतं, काहीतरी बघायला मिळतं। आणि म्हणून नागपूरला आल्यानंतर या भागाचा आज संघटनेचा एक आढावा रोहिणीताईंवर पक्षाने का विश्वासाच्या नात्याने जबाबदारी टाकली आहे आणि रोहिणीताई आणि मी या 3 दिवसाच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमचे सहकारी पदाधिकारी त्यांच्याशी गाठीभेटी, काही महत्त्वाचे लेखक, नवीन लेखक यांच्या काही गाठीभेटी, पावनार आणि सेवाग्रामची ठरलेली भेट, तिथे जाऊन आशीर्वाद आणि मार्गदर्शन केलं, अमरावतीला जाऊन संघटनेचं काही काम, काही सहकाऱ्यांच्या भेटी, काही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी, असे 3 दिवसाचा हा माझा कार्यक्रम आहे। आणि आज रविवार संध्याकाळी ते सगळे कार्यक्रम उठून मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे। त्याच्यामुळे आपला फार वेळ न घेता आपल्याला कुठलेही जे प्रश्न मला विचारायचे असतील ते आपण मनमोकळेपणे मला विचारा। धन्यवाद। नाही, असं साधारण असतं की कुठलीही संघटना त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी झाल्या आणि सगळ्याच संघटनेत त्या होतात, हे काही नवीन नाही। त्याच्यामुळे त्या संघटनेत नेते जरी काही ठिकाणी गेले असतील तर सहकारी आणि कार्यकर्ते आणि आमचं भाग्य की गेले 6 दशक आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे असंख्य लोक हे महाराष्ट्रात आहेत आणि ते ऋणानुबंध, प्रेमाची जी नाती ही जपण्याचं काम 6 दशक आदरणीय पवार साहेबांनी केलं। मग त्याच्यात त्यांनी घेतलेले निर्णय असतील, त्यांनी सत्तेत असताना किंवा विरोधात असताना घेतलेला निर्णय असतील किंवा विरोध ज्या गरजेचा होता किंवा मागण्या केल्या असतील, त्याच्यातून जे काही काम 6 दशकात महाराष्ट्रात आणि देशात उभं राहिलेलं आहे, असेही लोक या राज्यात आणि देशात आहेत आणि ते ठामपणे आजही आदरणीय पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामागे खंबीरपणे उभे आहेत। त्यामुळे त्यांच्याशीही काही चर्चा झाली आणि एक गोष्ट मी स्वतः प्रांजळपणे कबूल करते की गेल्या 5-10 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही गोंदिया आणि भंडारामध्ये आम्हाला समाधान वाटेल अशी नव्हती आणि त्याच्यामुळे आता जी काही नवीन परिस्थिती उद्भवली आहे त्याच्यातून पुन्हा एकदा नवीन उमेदीने राजकीय आणि सामाजिक प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी कामाला लागलेला आहे आणि त्याच्यात गोंदिया आणि भंडारामध्येही त्याच पद्धतीने काम होतं। याचं उत्तर प्रफुल्ल भाईंनाच तुम्हाला विचारावं लागेल, कारण का कशामुळे त्यांना घुटमळ होत होती ही मला माहिती नाही। त्याच्यामुळे याचं उत्तर ज्या पक्षामध्ये आणि ज्या नेत्याला त्यांनी 25 वर्ष नेता मानला
त्याच्या मनात जर ही खतखत असेल तर ती आमच्यापर्यंत कानात कधीच आली नाही. आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते तेव्हा आठवड्यातून 3 वेळा तर आदरणीय पवारसाहेबांना भेटायलाच यायचे. 6 जनपदला जेवढं ते त्यांचं माझं घर आहे तेवढंच प्रफुल्लबाईंचंही होतं. त्याच्यामुळे अनेक दिवस मीटिंग्स या सगळ्यालाच ते यायचे. त्याच्यामुळे त्यांच्या मनात जी काही खतखत असेल त्याचं उत्तर तेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. एकीकडे प्रफुल्लभाई पटेल या गटात वेगवेगळे बोलतात आणि त्यांना श्वास घ्यायचा त्रास होतो असे ते बोलतात. आणि दुसरे असं की म्हणजे जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते भारतीय जनता पार्टीच्या गटांमध्ये युती म्हणजे समाविष्ट झाले त्याच्यामुळे जनतेचा फार कमी विश्वास झालेला आहे. जनतेचा विश्वास कमी बसतोय आजकाल राजकारणावरती, काय कचकूळ शक्यता नाकारता येत नाही. कारण का ज्या पद्धतीने आज आईसचा वापर, आईस म्हणजे बर्फ नाही, हा आईसचं स्पेलिंग ICE आहे, म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED याचा गैरवापर करून एक अदृश्य हात दिल्लीवरनं सातत्याने पक्ष आणि कुटुंब मोडण्याचं पाप हे या देशात एक नवीन ट्रेंड आलेला. आणि तुम्ही बघाल काश्मीर टू कन्याकुमारी कुठल्याही वर्तमानपत्राचा डेटा तुम्ही त्यांच्याचकडून, मला ही माहिती तुमच्याचकडून मिळालेली की जवळपास 95% 95% आजही ज्या केसेस आहेत आईसच्या त्या सगळ्या विरोधी पक्षावर. आणि असंख्य उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते. जे विरोधात असतात तेव्हा आईस आहे. मग भारतीय जनता पक्षाने एक नवीन वॉशिंग मशीन काढलं आहे, त्याच्यातून बाहेर पडल्या की ते आईस पूर्ण पागळून जातं आणि आरोप सगळे निघून जातात, डिफ्रॉस्ट होतात. ह्याच्यावर मी ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत, कारण का हे मला माहिती नाही. हो, कुटुंबात एकत्रच आहे ना. हे स्टेटमेंट तुमच्याकडे आहे रेकॉर्डवर? नाही, रेकॉर्डवर आहे का स्टेटमेंट? कारण का माझ्या ऐकण्यातनं वाचण्यात हे स्टेटमेंट आलं आहे. तर तुमच्याकडे रेकॉर्डवर हे असेल तर जरूर मला पाठवा. ज्या दिवशी तुम्ही द्याल मी तुम्हाला उत्तर देईन. नाही, मी नाही वाचलेलं. मी वर्तमानपत्र सगळे वाचते आणि चॅनल्स रोज सगळे पाहते. मी हे स्टेटमेंट ना ऐकलेलं वाचले. तुमच्या ज्या वर्तमानपत्रात असेल प्लीज मला द्या. त्या दिवशी मी फक्त तुमच्यासाठी प्रेस घेईन. नाही, डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. म्हणजे मी डेटा वाईज बोलते, मी कुणाबद्दल वैयक्तिक बोलत नाही. नाही, मी कुणावरच आरोप करत नाही. नाही, प्लीज गैरसमज नसावे. यश असेल तर प्रफुल्लभाईंचं, अपयश असेल तर माझं. मी पूर्णपणे क्रेडिट प्रफुल्लभाईंना देते. जे राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे ते सगळं प्रफुल्ल पटेलांमुळे, आणि जे अपयश राष्ट्रवादीचं आहे ते सुप्रिया सुळेमुळे. दॅट इज लिडरशिप. मी तुम्हाला खरं सांगू, महागाई, बेरोजगारी, आरक्षणाचा एवढा मोठा मुद्दा आणि दुष्काळ, सोयाबीनला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे, कांद्याला नाही आहे, टमाट्याला नाही आहे. मी इतक्या प्रश्नांमध्ये इतकी व्यस्त आहे, कारण का हा सर्वसामान्य मायबाप जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहे. त्याच्यामुळे अशा विषयांसाठी मला खूप कमी माहिती असते. पण आज योगायोगाने येताना वर्तमानपत्र वाचलं, त्याच्यातच ही बातमी होती. आणि इंद्रजित भाऊंवर माझे वैयक्तिक त्यांच्याशी अतिशय चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मी काय त्याच्यातली तज्ज्ञ नाही, ते तज्ज्ञ आहेत. त्याच्यामुळे तज्ज्ञ असं म्हणतात, तज्ज्ञ म्हणतात. आणि म्युझियमनीही कन्फर्म केलेले आहे की हे ओरिजिनल नाहीत किंवा आमच्याकडे काही प्रूफ नाही. त्याच्यामुळे जे आरोप होत आहेत ते नाकारता येत नाही आहेत आपल्याला. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही मला वाटतं माहिती घ्यावी, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं आणि मग जो योग्य निर्णय असेल तो घ्यावा. एक देऊ त्यांना. एक मिनिट, मराठी सगळं संपूया आणि मग हिंदी घेऊ. सगळं मराठी संपवून आधी बोला. विकासजी बोला. शुअर विचारा.
माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक नाही. आणि माझी वैचारिक लढाई ही भारतीय जनता पक्षावर आहे. आणि मी कुणाला दोष देत बसत नाही. मी दुसऱ्याला कसं असतं, माननीय अमित शहाजीच पार्लमेंटमध्ये बोलत होते की जेव्हा एक बोट तुम्ही दुसऱ्याला दाखवत आला तेव्हा 3 तुम्हाला येत दाखवतात. हे अमित शहाजीच पार्लमेंटमध्ये बोलले होते. आणि अमित शहाजी बोलतात ते खरं बोललं, मला पटतंय. त्याच्यामुळे आरोप करणं दुसऱ्यावर किती सोपं असतं, पण स्वतःवर जबाबदारी घेऊन पुढे जाणं ह्याच्यात एक वेगळी गंमत असते. त्याच्यामुळे कुणामुळे झालं काय झालं ह्याच्यात पडण्यापेक्षा झालं गेलं ठीक आहे, आता झालं गेलं. शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे प्रश्न कोण सोडवणार? बेरोजगारीचा प्रश्न कोण सोडवणार? आज कपासाचा प्रश्न कोण सोडवणार? सोयाबीनचा प्रश्न कोण सोडवणार? याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे. सगळेच सत्तेत बसले तर मग ही हुकुमशाही होईल. आणि मला हुकुमशाही मान्य नाही. मी लोकशाहीत जन्माला आले आणि मी लोकशाहीच्याच मार्गाने सगळी कामं करणार. आणि जर हुकुमशाही कोणी लादण्याची आमच्यावर प्रयत्न केला पूर्ण ताकदीने त्या हुकुमशाही विरोधात आम्ही लढू. कारण आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारी माझी पिढी आहे. 2024च्या इलेक्शनचं चित्र काय आहे? अर्थातच इंडियाचा परफॉर्मन्स खूप चांगला असेल. आमच्या चर्चा होत असतात. आम्ही सगळ्यांचीच चर्चा करतो. महागाई, बेरोजगारी, दुष्काळ आणि अन्यायाच्या विरोधात ज्याला ज्याला लढायचं आहे तो पूर्ण ताकदीने इंडियाच्या बाजूने उभा राहील ह्याच्यावर माझ्या मनात विश्वास आहे. कुणाचा पत्र? मला असं वाटतं त्यांची काही नाही, मला असं वाटतं त्यांच्या काही चर्चा आणि गाठीभेटी पण झाल्यात असं मला वाटतं. मला एक्झॅक्ट माहिती नाही तारीख वगैरे, पण मला असं वाटतं त्या सगळ्यांमध्ये चर्चा आणि काहीतरी चर्चा आणि गाठीभेटी झाल्यात असं माझ्या कानावर आले. माझ्या वाचनात आलेलं नाही आहे. नाही, मला हे नाही मला माहिती नाही याचं. कारण का मला वाटतं उद्धवजींच्या आणि त्यांच्या अनेक गाठीभेटी झालेल्या आहेत. मला वाटतं काँग्रेसबरोबरही त्यांची काही चर्चा झाली असं कानावर येतं आहे. मी माहिती काढून तुम्हाला नक्की सांगू शकेन. बारामतीमध्ये मला ह्याची माहिती नाही आहे, पण मी लोकशाहीवर, मी आधी म्हणले तसं माझा लोकशाहीवर विश्वास आहे. आणि भारतीय जनता पक्ष कोणीतरी कॅन्डिडेट माझ्या विरोधात देणारच आणि दिलाच पाहिजे. त्याचं मी मनापासून स्वागत करेन. कारण लोकशाहीमध्ये लढाई ही 2 लोकांच्या मध्ये झालीच पाहिजे. आणि ही लढाई वैयक्तिक माझ्यासाठी कुठलीच गोष्ट वैयक्तिक नाही आहे. माझी ही फक्त आणि फक्त वैचारिक लढाई आहे. प्लीज. जरूर. पहिली गोष्ट की मोठे नेते अर्थातच निघून गेलेले आहेत, पण या देशामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की टॅलेंटची कमतरता नाही. त्याच्यामुळे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जरी मोठे नेते एक गट करून भारतीय जनता पक्षावर गेले असले तरी महाराष्ट्रामध्ये प्रचंड टॅलेंट आणि एक वैचारिक बैठक असणारी असंख्य युवा पिढी आहे. तर अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यातल्या अशा असंख्य युवक आणि युवतींना ह्या पुढच्या काळात तुम्हाला संधी देताना दिसेल. आणि आज आदरणीय पवारसाहेब 2019चे इलेक्शन आणि प्रचार तुम्ही विसरलाय, ती साताऱ्याची सभा, त्या काळामध्ये जेव्हा ईडीची नोटीस आदरणीय पवारसाहेबांना पाठवली तेव्हा उभा महाराष्ट्र हा पवारसाहेबांवर उभा राहिला. आम्हाला चॅनलवाले 10 आणि 8 आणि 9 सीट देत होते आणि आम्ही 50च्या पुढे गेलो. हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं आमच्यावरचं प्रेम आणि विश्वास आहे आणि त्याच्यासमोर मी आज नतमस्तक होतो. हां, नागपूरमध्ये अर्थातच महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चा जेव्हा आम्ही बसू तेव्हा पहिली चर्चा लोकसभेची होईल आणि त्याच्यानंतर विधानसभेची होईल. कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा अशा घटना होतात तेव्हा नुकसान सगळ्यांचंच होतं. आणि त्याच्या माझं तर म्हणणं आहे की एक दिल्लीचा अदृश्य हात असा आहे जो महाराष्ट्राच्या विरोधात आहे.
3 घटना त्यांनी केलेल्या आहेत, तुम्ही बघा. आदरणीय माननीय प्रधानमंत्रीजी नेहमी परिवारवादबद्दल बोलतात. बाळासाहेब ठाकरेंचा कुठलाही परिवारवाद नव्हता. वंदनीय बाळासाहेबांनी शून्यातून शिवसेना स्थापन केली. आदरणीय पवारसाहेबांची तीच केस शून्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड प्रेम हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पवारसाहेबांना दिलं आहे. त्या दोघांचंही भाग्य. आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रेमामुळे दोन्ही पक्ष झाले. दोन्हीही मराठी माणसांनी या मातीशी नाळ असलेले पक्ष, दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षाने फोडले. आणि कारण काय? दोन्ही पक्षाचं, मराठी माणसाचं, 2 पक्षांचं नुकसान कोणी केलं असेल तर दिल्लीतल्या अदृश्य हाताने केलं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या व्यक्तीला 5 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री ठेवलं, त्याचं डिमोशन करून त्याला उपमुख्यमंत्री केलं आणि त्याचं फर्दर डिमोशन करून हाफ उपमुख्यमंत्री केलं. 3 घटना अशा झाल्या आहेत. तोच अदृश्य हात दिल्लीवरनं महाराष्ट्राचं हे खच्चीकरण करतो. याचा अर्थ महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचं पाप हा कुठला तरी अदृश्य हात करतोय. मग आपल्या नोकऱ्या बाहेर जातात, आपल्याकडच्या इन्व्हेस्टमेंट्स बाहेर जातात, आपल्याच इथले पक्ष फोडले जातात. हे असं कसं होऊ शकतं? याचा अर्थ महाराष्ट्राची ताकद कमीच करण्याचं काम चाललं आहे ना हा कार्यक्रम. मी कुठल्या राज्यावर आरोप करत नाही आहे, पण हा अदृश्य हात हे करतोय. आणि मी डेटा वाईज, मी कुणावर कधी खोटे आरोप करत नाही, मी डेटा वाईज तुम्हाला सांगू इच्छितो. माझी भूमिका नाही आहे, ती भूमिका आदरणीय भारतीय जनता पक्षाची. भारतीय जनता पक्षाने आरोप केला होता, त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे. आम्ही तर कधीच म्हणलं नव्हतं. आणि भारतीय जनता पक्षाने केलेला आरोप जर खरा असेल तर भारतीय जनता पक्षाला माहिती आहे काय करायचं, आणि जर खोटा असेल तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे. कारण का जेव्हा तुम्ही खोटे आरोप करता, ते कुटुंब, ते सहकार्य, तिथले कार्यकर्ते, नेते कशातून जातात याचा विचार भारतीय जनता पक्षाने केला पाहिजे. त्याच्यामुळे जर हे सगळे त्यांनी कुणावरही केलेले आरोप जर खोटे असतील तर भारतीय जनता पक्षाने माफी मागितली पाहिजे. हो आहे बाई, कधीतरी आपल्याला आहे काहीतरी 12, 13, 14, 15 प्रश्न 12, 13, 14, 15 येणार आहेत कन्फर्म सांगेल. आणि काय प्रश्न झालं मराठी सगळं? बारामतीवरनं का लढतील? कसं आहे, आम्ही विरोधात आहोत आणि तुमचाच डेटा सांगतो की 95% केसेस या विरोधकांवर आहे. त्याच्यामुळे आता रोहितदास पाटलांच्या फॅमिलीवर, कुणाल पाटलांवर आता झाली, रोहित पवारांवर झाली. आम्ही विरोधात आहोत, आमच्यावर होणार नाही तर कुणावर होणार? त्यामुळे विरोधकांवर यंत्रणेचा वापर ही गेल्या काही वर्षामध्ये आम्हाला सवय झालेली आहे त्याची. मला असं वाटतं की बॉस इज ऑलवेज राईट. त्याच्यामुळे पक्षाचे बॉस आदरणीय पवारसाहेब आहेत, त्यामुळे तो निर्णय ते जे घेतील तो असेलच. आणि मला असं वाटतं आपण आपली प्रोफेशनल नाती आणि वैयक्तिक नाती याचा कधी गुंता करता कामा नये. वैयक्तिक नाती ही प्रेमाची, आदराची आयुष्यभर राहतात आणि आपली प्रोफेशनल नाती असतात ती वेगळी असते. आणि काही प्रश्न? हिंदी जी विपक्षी दलों का जो गठबंधन है जी, आक्रामक रणनीति क्या होगी और आपका आपस में समन्वय बनाने के लिए क्या पहल की जाती है? क्या 2024 के लोकसभा चुनाव तक ये सफलतापूर्वक गठबंधन बना रहेगा? बिल्कुल रहेगा. और जिस तरह से आप देख रहे हैं हमारी मीटिंग्स हुई है, अभी सब 5 राज्यों में इलेक्शन है, इसलिए सब उसी में थोड़े फंसे हुए हैं. लेकिन पूरी ताकत से इंडिया का गठबंधन लड़ेगा और जीतेगा. आज वर्धा में आंदोलन हुआ, जो शिक्षित युवा है उन्होंने पकौड़े कल के जी, बेचकर जो आंदोलन जी. किया. तो ये जो स्थिति है और जो राज्य सरकार का नया जीआर आया है कि गवर्नमेंट सर्विसेज में जो है प्राइवेट लोगों की भर्ती, कितना सही बात है? नहीं, बिल्कुल मैं तो उसी के पूरे खिलाफ हूँ. मैंने तो ट्वीट भी किया है, मैं 4 दिन से लगातार ट्वीट कर रही हूँ कि गवर्नमेंट जॉब्स में कई नौकरियाँ ऐसी होती हैं वहाँ कॉन्ट्रैक्ट नहीं हो सकता. और आप ही के चैनल मैंने देखा है, किसी आप ही के एक चैनल पे न्यूज़ आइटम ऐसा आया था
कि ये जो कॉन्ट्रैक्ट्स हो रहे हैं वो भारतीय जनता पार्टी के MLAs को दिए जा रहे हैं। तो ये तो भ्रष्टाचार ही हुआ ना। सरकार में, आप सरकार में हो, आप जो हक का बच्चों पढ़ाई करके, माँ बाप मेहनत करके बच्चों को पढ़ाते हैं, क्लास में डालते हैं, वो मेरिट पे पास होता है लेकिन उसको परमानेंट जॉब नहीं मिलता, उसको कॉन्ट्रैक्टर जॉब देता है, और देने वाला भी कौन? भारतीय जनता पार्टी का MLA। ऐसे प्रेस में मैंने देखा, तो ये तो गलत हुआ ना। धाब्यावर घेऊन जा म्हणतात पत्रकारांना। हाँ, धाब्यावर घेऊन जा, वो तो देखो, इस देश में अगर न्याय मिले तो दुनिया जानती है, कश्मीर से कन्याकुमारी, अगर आप किसी भी बच्चे को भी पूछे या बुजुर्ग को भी पूछे, NCP राष्ट्रवादी कांग्रेस मीन शरद पवार, ये बच्चा बच्चा सारे जानते हैं इस देश में। लेकिन मुझे चिंता इस बात की है, मेरा तो इसी पे, इलेक्शन कमीशन पे पूरा विश्वास है, लेकिन थोड़ा सा मुझे अनईजी कब से लगने लगा, जब आप इस एरिया में प्रफुल्ल भाई को भाईजी गए थे, तो भाईजी जब सब डेट देने लगे, तब से मुझे लगने लगा कि ये जो अदृश्य हाथ में कहती हूँ ना, दिल्ली वाला, वही हाथ तो भाईजी के कान में आके कुछ नहीं बोल रहा है, क्योंकि EC तो इंडिपेंडेंट अथॉरिटी है। तो भाईजी को डेट किसने दी? जो भी है, मुझे तो पता नहीं, हमको तो इंटरव्यू के लिए बुलाया, और मेरे ख्याल से जिसने बनाया उसी का तो हक होना चाहिए। आप जिस घर में रहते हैं वो आपके अगर फादर का हो, तो घर से थोड़ी आप अपने फादर को निकालेंगे। आपको नया घर लेना हो तो आप नया घर ले सकते हैं। फादर को कितना अच्छा लगेगा कि देखो मेरा बेटा कितना मैच्योर और कितना कर्तृत्ववान है, देखो कि उसने, मेरा घर तो छोटा था, हमसे बड़ा घर बनाया, कितनी अच्छी बात होगी। लेकिन आज आप देख रहे क्या हो रहा है इस राज्य में, देश में, कि वो जो अदृश्य हाथ दिल्ली का है, वो पता नहीं घर भी तोड़ता है, पार्टी भी तोड़ता है, पता नहीं और क्या क्या दिन दिखाएगा। भारतीय जनता पार्टी के पक्षों का कहना ये भी है कि इन पक्षों के पास में कुछ भी मुद्दे ऐसे नहीं है तो हमारे ऊपर में कुछ भी गलत आरोप लगाते हैं, ऐसा भी कहना है। आप कहें मेरे साथ मैं भारतीय जनता पार्टी के किसी भी कार्यकर्ता के साथ भी बैठने के लिए तैयार हूँ। मैं डेटा सामने रखूँगी, वो डिनाई कर दे, किसी के बारे में, प्याज के बारे में बैठ सकते हैं, टमाटर के भाव के बारे में बैठ सकते हैं, सिलेंडर के भाव के बारे में बैठ सकते हैं, नागपुर के क्राइम के बारे में बैठ सकते हैं। मैं डेटा लेके बैठूंगी, वो बोल दे कि मेरा डेटा गलत है। लोगों हो या नो, हर पार्टी तो अपने सिंबल पे इलेक्शन लड़ेगी ना। तो लोगों की, मतलब सबकी इच्छा होगी तो लोगों भी कर सकते हैं, लेकिन लोगों पे तो इलेक्शन नहीं लड़ेगा ना। जो पार्टी इसी जो देगा उसी पार्टी सिंबल पे हर पार्टी लड़ेगी। शिवसेना में टूट पड़ती है, बगावत होती है, तो शिवसेना जो है पुरजोर तरीके से अपने उन विधायकों के खिलाफ कार्रवाई की मांग रहा था, कोर्ट में जा रहा, लेकिन राष्ट्रपति के साथ ऐसी आक्रामकता क्यों? अरे हमने तो पहले दिन किया था, आपने रात के 11 बजे की प्रेस कॉन्फ्रेंस नहीं की थी? 2 तारीख को रात को ही नोटिस भेजा था, और अभी तो उनको सबको नोटिस भी भेजा। पहले हम सब ने कि हमने पहले नोटिस दिया था, लेकिन न्याय तो मिले ना। स्पीकर साहब न्याय तो दे। शिवसेना को तो कोर्ट में जाना पड़ा, सुप्रीम कोर्ट को डांटना पड़ा स्पीकर को। स्पीकर इज अबव बोर्ड। दुख इस बात का है कि महाराष्ट्र में और देश में पूरा ये अदृश्य हाथ ही सब चलाने लगा है। तो लोकशाही इस देश में है कि नहीं, बचेगी कि नहीं, ऐसा माहौल हो रहा है। इसीलिए हमको लड़ना पड़ता है। और मैं हमेशा सबको कहती हूँ कि सत्य परेशान ज़रूर हो सकता है, लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता। लोकसभा चुनाव के पहले इंडिया संगठन प्राइम मिनिस्टर का चेहरा जब हमारी 2004 में सत्ता ही कहाँ था। मनमोहन सिंह जी 2.0, द मोस्ट पॉपुलर एंड इफेक्टिव प्राइम मिनिस्टर। हिस्ट्री विल जज हिम एज द मोस्ट इफेक्टिव प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया। तो पता चले जाएगा आपको जल्दी क्या है। एनीथिंग एल्स? थैंक यू वेरी मच। एक हाँ बताइए। बीजेपी ने अभी नया सिस्टम लाया है जी, जो केंद्र में सांसद रहने और राज्यों में चुनाव लड़ा है। महाराष्ट्र में भी ऐसी चर्चा है कि कैबिनेट खुद देवेंद्र फडणवीस भी चुनाव लड़ेंगे। आप कैसा देखते हैं? वो बीजेपी का अंतर्गत मामला है, हमको क्या लेना देना उससे। मैं नहीं कह सकती, वो उनका इंटरम मामला है। दूसरे के घर में क्यों झाँकना है। ओके, थैंक यू वेरी मच।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.